पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बघ आला की नाही एकदम होम थिएटरचा फील। आता सलग बसून मस्त संपूर्ण सिनेमा बघूया। आणि सिनेमा झाला ना की मी रोपा आणून ठेवली खूप दिवस झाले, कुंड्या पण आहेत, जरा ती लावून टाकूया। डन। मग स्वयंपाक पण करूया। सकाळी मस्त वांगी मिळालेत मला, भरली वांगी करू। मी भाकरी करू का आज? डन, प्लॅन सेट। फारच अति झालं आता। बोलू का सचिन आणि रिया विषयी? काय झालं? पट्या ऍक्च्युली नाही आता ऍक्च्युली वगैरे काही नको। आता ऍक्च्युली पट्या ऐक ना, मला काहीतरी बोलायचंय, मला सांगायचंय। तक्रारी, कंप्लेंट्स, काम हे सगळं नंतर करूया। आज आपण फक्त एकमेकांचा सहवास आणि हा चित्रपट एन्जॉय करूया। अरे पण काय तुला माहितीये का, असं म्हणतात की वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण जे करून वर्षाची सुरुवात करतो ना, वर्षभर मग आपण तेच काम करतो। म्हणजे आता वर्षाची सुरुवात होणारच ना, नवीन वर्षाची। तर मग आता जर आपण हा मूड केला, म्हणजे एकमेकांशी भांडलो नाही, एकमेकांबरोबर असा वेळ घालवला, एकमेकांबरोबर असं एन्जॉय करत राहिलो, तर मग आपण संपूर्ण वर्ष तसेच राहू। आणि मला तुझ्याबरोबर वर्षाचा पहिला दिवस असा घालवायला आवडेल। हो, पण हे तू विसरू नकोस, नाही तर कामाच्या नादात मला डिच करशील। नाही करणार। बरं, ठरलं मग। मला वर्षाचा पहिला दिवस तुझ्या बरोबर घालवायचा म्हणजे घालवायचा। डन। नाही आणि हे करायलाच पाहिजे, कारण हल्ली ना असंही आपण जरा दोघे एकमेकांशी जास्तच भांडतोय। भांडतो ते ठीक आहे रे, पण महत्वाचं म्हणजे एकत्र सुद्धा येतो। एकत्र येणार ना, कपल्स असंच असतं, भांडतात पण असतात एकत्र। ह्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण कोण माहितीये? वल्ली आणि सच्चू। ती भांडतात एकमेकांबरोबर, किती भांडतात, पण कितीही भांडले ना तरी शेवटी एकत्र येतात, म्हणजे येतातच। सुरू करू? तुला काय गरज होती पण ऑफिसला यायची? तू माझ्यावर कशाला चिडतोयस ना? ओरडायचं तर रिया मॅडम ना ओरड ना। अगं तुझ्यावर नाही चिडलोय बाई, मी त्यांच्यावरच चिडलोय। त्यांची हिम्मत कशी झाली तुला असं बोलायची? पण चूक तुझी सुद्धा आहे वल्ली, म्हणून तुला ओरडतोय मी। तुला 2-2 वेळा सांगितलं होतं ना, व्यवस्थित समजावलं होतं की येऊ नकोस ऑफिसला, तरी आलीस ना तू, म्हणून ऐकून घ्यावं लागलंय सगळं। मला अजिबात नाही आवडलेलं तुला बोललेलं असं। मॅडम काय कोणीच तुला बोललेलं मला आवडत नाही, पण तू आली नसतीस तर यातलं काही झालं नसतं वल्ली, म्हणून तुझ्यावर ओरडतोय मी। ऐक ना, माझी चूक झाली, पण माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी आले ना। सच्चू, अरे बाहेर ये, तुझ्या मॅडम आल्या आहेत। त्यांना सांग मला नाही भेटायचं त्यांना। बर। सचिन आतमध्ये आहे। बरं ठीक आहे, मग मी थांबते। नाही, तो इतक्यात येईल असं मला नाही वाटत। काय म्हणाला तू? तो म्हणाला म्हणजे त्याला नाही बोलायचंय तुमच्याशी। पण मला बोलायचंय त्याच्याशी। सचिन, सचिन 1 मिनिट बाहेर ये प्लीज, मला तुझ्याशी बोलायचंय। पण झालंय काय असं? अहो अचानक तो घरी आला, मागून तुम्ही आलात, काय झालंय काय? सचिन, सचिन प्लीज बाहेर ये।
तू असं अचानक ऑफिसमधून निघून गेला, काय अर्थ आहे त्याचा? याचा अर्थ असा आहे की मी नोकरी सोडली आहे. जिथे माझ्या बायकोचा एवढा अपमान होतो तिथे मी काम नाही करू शकत मॅडम. तू काय बोलतोय? असं कोण ऑफिस सोडतो? मग काय माझ्या बायकोचा एवढा अपमान विसरून जायचा मी? हे बघ सचिन, मी जे काय मॅडम प्लीज, मी तुम्हाला सांगितलंय की मी जॉब सोडलाय. तुम्ही काही बोललात तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही आता, त्यामुळे तुम्ही या प्लीज. सचिन, तुला असं दुसरा नोकरी कुठून मिळणार आहे? कोण देणार आहे? त्याची काळजी तुम्ही करू नका मॅडम, ते माझं मी बघून घेईन. अरे बट आय एम नॉट गेटिंग इट. एवढं काय इश्यू झालाय? काय इश्यू झाला म्हणजे? अहो किती बोललात तुम्ही माझ्या बायकोला ऑफिसमध्ये, विसरलात का? माझ्या बायकोला असं कोणी बोललेलं मला आवडत नाही. काय रे सारखा बायको 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 करतोय? एवढं काय सोना लागलाय तिला? मॅडम तुम्ही माझ्या घरात आहात आणि माझ्या बायकोबद्दल बोलताय, याचं भान ठेवून बोला. हो, मला भान आहे. तुला तुझ्या बायकोवर प्रेम आहे म्हणून तू बोलतोय ना. वल्लीला आहे का तुझ्यावर प्रेम? मॅडम तुला जशी वाटते ना ती तशी नाहीये. ही तुला फक्त एक वस्तू समजते. अहो काय बोलताय काय तुम्ही? हो ना, मी त्याला फक्त पगार देत आहे. त्याच्या खाजगी आयुष्याबद्दल बोलताय हे बरं नाही आहे. बरोबर. मला सांगा, काय खासगी आणि काय प्रोफेशनल? सांगा ना तुम्ही. तुम्हाला माहितीये तुमच्या भाच्यापेक्षा जास्त कॉन्टॅक्ट मध्ये मी तुमच्या सुनेसोबत आहे. हो. आणि तुला माहितीये का, तुझी बायको जेवढं बायको बायको करतोय, तुझी बायको तिने काय केलं तुला माहितीये? काय केलंय? तू ऑफिसला जाऊन काम करून पैसे कमवता आणि ही तुला ऑफिसला पाठवायचे पैसे कमवते. म्हणजे? अरे तू ऑफिसला यावं म्हणून ही बाई माझ्याकडून पैसे उकळते. विचारा तुमच्या सुनेला. नाही 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 अहो, मी खरंच असं काहीच केलं नाहीये. मी ऑफिसला जाते ना, ते त्यांना आवडत नाही म्हणून खोटे आरोप करतायत माझ्यावर. काय खोटे आरोप? अरे जरा तरी लाज वाटते का तुला वली? एकतर तू मला ब्लॅकमेल करते आणि त्यावर सचिन समोर माझं नाव खराब करते. कशी आहे ग तू? तू कधी हिला विचारलंय हिच्याकडे एवढे पैसे कुठून आलेत? कुठले पैसे वल्ली? नाही अहो, मला खरंच कळत नाहीये. तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? अगं वल्ली, मला खूप आधी कळालं की मी काय बोलते आणि काय करते. पण आता सगळ्यांना कळणार आहे की तू काय करते आणि तू काय बोलते. हिने मला केलेले एक एक कॉल, एक एक मेसेज माझ्याकडे अजूनही आहे प्रूफ. थांब तुला दाखवते. एक मिनिट. माझ्या घरात येऊन तू दादागिरी करतेस? तुला एकदा सांगितलं ना माझ्या नवऱ्याला नाही करायची तुझ्याकडे नोकरी. कशा डोक्यावर बसतेस मग? निघ. जाईन मी. एवढं का हायपर होते? जाईन मी. पण तुझे कारनामे सगळ्यांना सांगून जाणार आहे मी. कसले कारनामे? काही कारनामे वगैरे नाही आहेत, कळलं ना? ऑफिसमध्ये माझा अपमान केलास ना, तेव्हा मी गप्प बसते फक्त कारण माझ्या सचिनचं ऑफिस आहे. मला तिकडे नाटकं नको होती. माझ्या घरात येऊन दादागिरी नाही करायची. सचिन तू एकदा मेसेज मार प्लीज. सचिन अहो त्यांचा मोबाईल दे. ऐका, ती काही बोलतीये. असं खरंच काही नाहीये. मोबाईल दे. ऐका ना, ही खरंच सचिन माझं मायमोशी ऐका ना, ही बाई खोटं बोलते, माझ्यावर आरोप करते. हे सगळं खरं नाही. गोळ्यात घेण्याचा प्रयत्न करते. आप्पा माझा संसार फोडण्याचा प्रयत्न करते. मी का असं बोलेन सांगा ना तुम्ही? ही खरंच खोटं बोलते. तू नाही इकडनं. नाही मी खरंच सांगते, हे सगळं खोटं. माझा नवरा येतोय ना आता ऑफिसला, मग पैसे पाठवा. खरं तर वाढवाच. अजून मेसेजेस. इनफॅक्ट ती मला ब्लॅकमेल करत होती.
जर सचिन ऑफिसला आला पाहिजे तर पैसे दिले पाहिजे, आणि जर मी पैसे देणं बंद केलं तर सचिनला ऑफिसला पाठवणं बंद कर. आता कळालं कशी आहे तुझी लाडकी बायको. धक्का मारायची गरज नव्हती म्हणली, मी जाईन स्वतःच्या स्वतः. एक सांगू, मी तुझ्या एवढी लकी नाही, पण मी तुझ्या एवढी फसवी पण नाही. काळजी घे. अरे काय बोलले तुझी मॅडम, काय आहे हे? बोलले आता जावई बापूंनी जे काही वाचलं ते खरं आहे का? वल्ले मी तुला विचारतोय, जावई बापूंनी आता जे वाचलं ते खरं आहे का? वल्ले मला उत्तर हवंय. जावई बापू काहीतरी गैरसमज होत असेल, तुम्ही असं करू नका हो. एकदम तिला घराच्या बाहेर काढू नका जावई बापू. मी काय हे नाही जावई बापू. सौरभा, सौरभा, लवकरात लवकर जसा असेल तसा निघून ये रे बाबा इकडे. हो जावई बापू, जावई बापू, माझी स्वतःची मुलगी असून सुद्धा तिच्या वागण्याचा मला प्रचंड राग आलाय हो. पण सांगा ना, एवढ्या रात्री ती कुठे जाणार आहे हो? तिला घरात घ्या. वाटल्यास तुम्हाला हवी ती शिक्षा द्या तिला, पण तिला घरात घ्या हो. जावई बापू, तिला घरात घ्या. सच्चू आहे बघ, सच्चू, अरे तुझं रागावणं चिडणं बरोबर आहे, स्वाभाविक आहे, पण त्यांनी प्रश्न सुटणार आहेत का? तू तिला असं घराबाहेर काढून काय होणार आहे, काय मिळणार आहे? तू आधी तिला घरात घे, तू आधी दार उघड. सचिन, आओ, आओ ऐका ना, आओ मी पुन्हा असं नाही
नाही करणार, मी खरंच सांगते, मी वचन देते तुम्हाला, मी कधीच मुलाचं नाही करणार. मला घरात येऊ द्या ना. सच्चू सच्चू अरे तिला चूक कळले, जा ना बाळा, दार उघड. अरे जगाला तमाशा दाखवायचा का तुझा? तू दार उघड आधी. एकदा सांगून कळत दार नाही. उघड. माझं ऐका ना, माझं ऐका ना. तुला सांगितलं ना आता यायचं नाही. बाहेर हो, बाहेर हो. बाहेर हो. सच्चू काय चाललंय? काय चाललंय? बायकोशी बोलायची हे संस्कार आहेत आपले. दादा तुला माहित नाही हिने काय केलं. हिने काहीही केलं नसेल. असा आवाज चढवणारच, असा बोलणारच तर तिचा राग आला. शांतपणे आज चल, काय झालंय ते मला सांग. शांतपणे मोठ्या माणसांसारखं बसून आणि बोल. दादा तुला आज कळ. चल, अरे आज चल. वल्लीला आत घेऊन ये. चल. आवाज काय झालं? मला कोणी सांगेल का काय झालंय? दादा हे वल्लीने काय? अरे या बाईला पैसे महत्वाचे झालेत माझ्यापेक्षा. मला कळेल अशा शब्दात सांगणारच. अरे कस हिने विकायला काढलंय रे मला. काय मूर्खासारखं बोलतोयस तू? काय बोलतोय? सचिन, अरे रियाचा याच्याशी काही संबंध? रिया, एक मिनिट. रिया म्हणजे रिया नायर, तुझी बॉस. तिचा या सगळ्याशी काय संबंध? मी तुला स्वतःच्या तोंडाने नाही सांगू शकत दादा. तू प्लीज वहिनींना विचार, त्यांना माहिती आहे सगळं. सचिन, तू प्लीज शांत हो. असं कसं शांत हो वहिनी? आणि का शांत व्हायचं मी? या बाई हिनी मला ऑफिसला पाठवायचे पैसे घेतलेत त्या रिया मॅडम कडून. हा काय बोलतोय मला अजूनही कळत नाही. अरे दादा खरंच मला आत्ता कळते ही का रोज मला ऑफिसला जा करायची सारखी. पैसे घेत होती ना रिया मॅडम कडनं. तू ऑफिसला जायला वल्ली रियाकडनं पैसे का घेईल? तू त्या ऑफिसमध्ये नोकरी करतोस, तिकडे काम करतोस, त्याचा तुला पगार मिळतो रीतसर, तो पुरेसा आहे आपल्याला. वल्ली तुझ्याच ऑफिसला तुला पाठवायला वेगळे पैसे का मागेल रियाकडे? काय बोलतोस तू? सौरभ, मी सांगते तुला, त्या रियाचं सचिनवर प्रेम. काय? वहिनी खरं बोलतायत दादा. मीच सांगितलंय त्यांना सगळं. त्या रिया मॅडमनी प्रपोज पण केलं होतं मला. रियानी तुला प्रपोज केलं? हो. मी त्यांना खूप टाळायचा प्रयत्न केला. नाही, तेवढं पुरेसं नाही. प्रयत्न केला म्हणजे? तरी त्यांनी प्रपोज केलं म्हणजे तुझे प्रयत्न पुरेसे नाहीये सचू. नाही, तुझं काहीतरी चुकलं असणार. टाळी एका हाताने वाजत नाही. दादा अरे आमच्यात तसं काहीच नाहीये. आणि माझ्या बाजूने तर कधीच नव्हतं. त्याच्या घरी यायचं ना, ही बोलवायची त्यांना म्हणून यायच्या. तुझी बायको तुझ्या बॉसला आपुलकीने आग्रहाने घरी बोलवायची, हा तिचा चांगुलपणा आहे सचू. तिचा प्रॉब्लेम नाहीये हा. अरे कसला चांगुलपणा? हिला माहित होतं सगळं दादा. रिया मॅडमच्या मनात माझ्याबद्दल काय आहे ना, हे मला कळल्या सगळं सांगितलेलं होतं या बाईला मी. सुरुवातीपासून माहित होतं सगळं.
आणि हिने काय केलं? तेरिया मॅडम कडून पैसे घेतले. मी जास्त वेळ त्यांच्यासोबत घालवावा, मी जास्त वेळ ऑफिसमध्ये थांबावं म्हणून पैसे घेत होती त्यांच्याकडनं. हा चांगुलपणा आहे? त्या बाईनीनं व्यवहार केलाय माझा. दादा, मी तुला मनापासून सांगतोय, मला या बाईचं तोंडही पाहायचं नाही आतापासून. सच्चू, वल्ली हे खरं आहे? मी काय विचारतोय, वल्ली हे खरं आहे का?